सांगली जिल्ह्यात डिजिटल ग्रामपंचायत म्हणून पहिल्या नंबरवर झेप घेणारे हे गाव. या शिराळा तालुक्यातील कुसळेवाडीने एक अशी सिस्टम राबवली जी संपूर्ण जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला मिळेल. इथल्या डिजिटल ग्रामपंचायत सोहळ्याच्या उद्घाटनासाठी बीडीओ स्नेहल नवकुटकर मॅडम आलेल्या. पण या गावाची खरी ताकद काय माहिती आहे? इथला एकोपा. गावात कोणतं पण काम असू दे, ही माणसं एकत्र येतात आणि ते काम ताकदीनं पूर्ण पण करतात. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरपंच कोमल संभाजी मस्कर यांनी केलं. एक गोष्ट मात्र खरी आहे, खंबीर नेतृत्व कसं असावं तर सरपंच कोमल मस्कर यांच्यासारखं असावं. त्यांच्या डोळ्यात आपल्या गावाला प्रगतशील बनवायचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नासाठी त्यांनी गावाला खऱ्या अर्थाने बदललंय. त्यांच्यामुळेच गावातला प्रत्येक नागरिक प्रशासनात सहभागी होतोय. आता तुम्ही म्हणणार कुसळेवाडी ग्रामपंचायतीने एवढं केलंय तरी काय, तर सांगतो तोवर अकाउंटला फॉलो करा. कुसळेवाडीत प्रत्येक कुटुंबाला क्यूआर देण्यात आलाय आणि दरवाजावर लावलेला तो क्यूआर स्कॅन केला की घर मालकाचं नाव आणि मिळकत नंबर येतो. हे काहीच नाही, यामध्ये तुम्ही घरपाळ आणि पाणीपट्टी भरायची सोय पण आहे. भरलेल्या पाणीपट्टी आणि घरपाळ्याच्या पावत्या सुद्धा तुम्हाला इथं मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता दाखल्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाऊन बसण्याची काही गरज नाही. तर घर बसल्या 7 प्रकारचं दाखलं तुम्हाला मिळणार आहेत. यामुळे काय होतंय, वेळेची बचत पण होत्या. एवढं टेक्निकल नियोजन करणं काय साधी गोष्ट नाही. कुसळेवाडीने ते करून दाखवलंय. टेक्नॉलॉजी सोबत या गावात माणुसकी आणि आपुलकी जपली जात्या. व्हिडिओ मॅडम जेव्हा इथल्या अंगणवाडीत गेल्या तेव्हा त्यांनी मुलांची विचारपूस केली, तिथल्या गोष्टी समजून घेतल्या. ते झाल्यावर आम्ही इथल्या प्राथमिक शाळेत गेलो. प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे जाणून घेण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात दिसत होती. एवढंच नाही तर शाळेत मुलांना चांगलं पोषण आहार मिळतोय का हे बघण्यासाठी त्यांनी स्वतः तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते हे बघून भारी वाटलं. शेवटी एवढंच सांगेल की बदल ह्यो भाषणानं नाही तर कृतीनं घडतोय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कसं असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे कुसळेवाडी. म्हणूनच मला या गावचा आणि इथल्या नेतृत्वाचा अभिमान वाटतो. बरं, आता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अकाउंटला फॉलो करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा.